सीजेपीचं आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनावरनं आज सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपुष्टात आलं का आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होताना दिसतात का। आज दिवसभरातल्या घडामोडी पाहता हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यामध्ये पोहोचलंय हे निश्चित मानलं जात आहे। साधारणतः महिना उलटत आला तरी दिल्लीच्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचा ठिय्या कायम आहे। त्यांची भूमिका स्पष्ट आहे, जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देत नाही किंवा त्यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत माघार नाही आणि पुन्हा हा लढा आता रस्त्यावरती पाहायला मिळण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे उद्या कॉकरोच जनता पक्षानं देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे। त्यांनी एक्सवरती एक पोस्ट शेअर करत शांततापूर्ण आंदोलन करण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे दिल्लीत काय होणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून असेल। सोमवारी सीजेपीनं संसदेकडे काढलेल्या मार्चमध्ये झालेल्या गोंधळानंतर काल रात्री जंतर मंतर बाहेर दिल्ली पोलिसांसोबत आंदोलकांची धुमश्चक्री झाली। मात्र आज सकाळपासून जंतर मंतर परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते आणि इथे सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आली आहे। दरम्यान या आंदोलनाचे पडसाद आता थेट संसदेमध्ये सुद्धा उमटू लागले। विरोधकांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय चर्चा अशक्य आहे अशी स्पष्ट भूमिका घेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। एकीकडे लाखो विद्यार्थ्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाहीये आणि अधिवेशनामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरती सुद्धा अपेक्षित चर्चा होत नाहीये। आज दिल्लीमधलं चित्र हे सरकारसाठी एक प्रकारे अस्वस्थतेचं ठरलं। रस्त्यावरती आंदोलन, जंतर मंतरवरती ठिय्या, संसदेत विरोधकांचा हल्लाबोल आणि शिक्षण व्यवस्थेवरचा वाढता अविश्वास या सगळ्यामुळे सरकारची एक प्रकारे कोंडी झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। आणि हीच कोंडी फोडण्यासाठी आता पंतप्रधान मोदींनी स्वतः या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेतलाय। वाढत्या राजकीय आणि सामाजिक दबावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक्सपोजच्या माध्यमातून मोठी घोषणा केली। ती घोषणा आपण बघणारच आहोत, पण मोदींची आजची घोषणा म्हणजे एक प्रकारे टू लिटिल टू लेट अशीच काहीशी ठरली। कारण आज इतके दिवस शांत असलेल्या पंतप्रधानांनी आपलं मत मांडल्यावरती सुद्धा कोंडी काही फुटू शकलेली नाहीये। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही एक्सपोज्ड नेमकी काय, युवकांचं हित आणि भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असं मोदी म्हणतात। पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींना कठोरातली कठोर शिक्षा देणार, खटल्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केली जाईल, संबंधित विभागांना आवश्यक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकारच्या निर्णय शृंखलेतील एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कुणालाही माफ करणार नाही अशी ग्वाही स्वतः पंतप्रधान मोदींनी दिली आहे। तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पंतप्रधान मोदींनी केलेल्या एक्सपोजवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी खोचक टोला लगावला। पंतप्रधान लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी संपूर्ण दिल्ली बंद करण्यासाठी तयार आहेत, पण ते शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरनं काही हटवत नाहीयेत अशी एक्सपोज त्यांनी शेअर केली। तसंच प्रधान यांचा राजीनामा जोवर घेतला जात नाही तोवर आंदोलन सुद्धा सुरूच राहील असा इशारा दिला गेला। खरतर आंदोलन करणारे अभिजित दिपके, त्यांचे समर्थक विद्यार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टवरती काय भूमिका घेतात हे आंदोलनाचं भवितव्य ठरवण्यासाठी पाहणं महत्त्वाचं होतं। तो प्रतिसाद आपण नुकताच पाहिला आणि विरोधकांनी या पोस्टनंतर विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याचं आवाहन सुरू केलं। काँग्रेस खासदार प्रियंका गांधींनी केवळ व्यवस्थेच्या चौकटीत राहून तोडगा निघणार नसल्याचं म्हटलं, तर आंदोलनामध्ये पोलीस असल्याचं म्हणत शिरकाव करणाऱ्या गुंडांवरती कारवाई कधी करणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। प्रॉब्लम एक है, बच्चा कुछ कह रहा है, आप कुछ और कह रहे हो। नेता हैं, नेतृत्व दिखाने का समय आ गया है, नेतृत्व दिखाएं।
बच्चे कुछ कह रहे हैं, पहले उनकी बात सुने, उनकी मांगे क्या है, जितनी भी डिमांड है इनको पहले आप फुलफिल करो ना, इतना मुश्किल नहीं है। सिस्टम में भरोसा टूट गया है बच्चों का। बच्चों की बात सुने, जो बच्चों की मांगे हैं उनको पहले पूरी करें, तभी सोल्यूशन निकलेगा। जब भरोसा है ही नहीं तो आप कह रहे हो की वही सिस्टम जांच करेगा। आज जे मोदींनी ट्विट केले का काय केले मला कल्पना नाही, की दोषींना सोडणार नाही, तर ज्यांनी या मुला मुलींवरती निर्दयीपणाने लाठीमार केलेला आहे, ज्यांनी मुलींचे कपडे फाडलेत, जे पोलिसांच्या वेशात न येता जे गुंड तिकडे घुसलेत, या गुंडांना पकडून त्यांना सुद्धा कठोर शिक्षा करण्याची जबाबदारी मोदी घेत आहेत का? हे गुंड कोणी घुसवले होते, हे गुंड कोणी आणले होते? आणि राजरोज फिरतात, त्यांचे पण व्हिडिओ आहेत, अगदी ती काठ्या बिठ्या आणि पोलिसांच्या लाठ्या त्यांच्या हातात कुठून आल्या? तर देशातली आत्ताची किंवा आजची परिस्थिती काहीशी अशी आहे की विरोधकांचा विरोध आणि मागण्या हा राजकीय संघर्षाचा भाग झाला, पण आंदोलनाला फुलस्टॉप लावायचा असेल तर कॉकरोच जनता पार्टीसोबत चर्चा महत्त्वाची आहे। त्यात एबीपी माझाला सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की हे आंदोलक जेपी नड्डांसोबत चर्चा करायला तयार नाहीयेत। त्याचं कारण म्हणजे यापूर्वी जेपी नड्डांशी साधी 10 मिनिटांची चर्चा करण्यासाठी या आंदोलकांना तब्बल 5 तास ताटकळत ठेवलं असा आरोप होतोय। त्यामुळे आधीच चर्चेसाठी उशीर झालेला असताना आता चर्चा कुठे करायची यावरनं सरकार आडमुठेपणा करणार का, हाही सवाल निर्माण होतोय। आणि त्याला कारणीभूत ठरली आहेत ती 2 मंत्र्यांची आजची वक्तव्य। हाँ, हम तैयार हैं। सर कहाँ पे मुलाकात आपको लगता है, कहीं भी कोई भी लोकेशन वो पे? हमारे रेजिडेंस में आए या फिर हमारे ऑफिशियल ऑफिस में जो हमारे मंत्रालय। तो जो ऑफिशियल है सर वहाँ पर आने की ना। जी धीरे धीरे हम इसी चर्चा के माध्यम से समाधान की ओर बढ़ सकते हैं और समाधान से ही नया रास्ता भी निर्धारित हो सकता है। जहां भी आप कहें, चाहे आप रेजिडेंस पर कहें नड्डा जी की, तो वहां भी चर्चा हो सकती है। अगर आप कहें ऑफिस में, तो ऑफिस में भी हो सकती है। जैसे मैंने कहा, हमारे लिए ये कोई प्रतिष्ठा का विषय नहीं है। तर सरकारच्या भूमिकेवरती कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी काय उत्तर दिलंय तेही पाहूया। जंतर मंतर पे वो लोग बहुत डर रहे आने से, तो हमने बोला चलिए ठीक है, कोई नहीं, आप कोई ऐसी जगह सजेस्ट कर दो जहां ना आपका घर हो ना जंतर मंतर हो, कोई बीच की जगह सजेस्ट कर दो। तो अभी भी जितेंद्र सिंह जी बोल रहे हैं कि हम नड्डा जी के ऑफिस पे या घर पे मीटिंग कर सकते हैं। तो नड्डा जी के घर पे जाना चाहिए नहीं जाना चाहिए? नड्डा जी के ऑफिस में जाना चाहिए नहीं जाना चाहिए? तो मीडिया वाले प्लीज ये दिखा दे, जनता ने मना कर दिया है कि मीटिंग होगी तो नड्डा जी के घर पे नहीं होगी, या तो जंतर मंतर पर होगी या कोई न्यूट्रल वेन्यू पर होगी। सब लोग एग्री कर रहे हैं? एग्री कर रहे हैं सब लोग?